तर नमस्कार मित्रांनो, आज आपल्या घरी पालखी येणार होती, त्यामुळे वैभव बी आलता, हातभार लावू लागले. मग स्वयंपाकासाठी आपल्या गाडीत भांडी बी आणले होते. मग यायनं केले ना गंजाने निरमा घासणं चालू, कारण चुलीवर स्वयंपाक करायचा म्हणलं तर निरमा नाही तर माती घासच लागते. मग त्याची भाजी गिजी चालू होती, तर आम्ही दोघं बसलो भाजी पाहत. मग भाजी तर शिजत आलती, पण भाजीचा वास काय डेंजर आहे भाई. मग भाजी झाल्यानंतर माझ्या मागे एवढे कामं लागली की माझ्या ब्लॉग काढणं झालंच नाही. मग संध्याकाळी पालखी बी आलती. पूर्ण दिवस एवढा घाई गडबडीत गेला की मला सुचलंच नाही कधी ब्लॉग काढावं तर कधी नाही. आपल्या घरी ही पालखी दरवर्षी प्रकट दिनाच्या 5 दिवसाआधी येत असते. दरवर्षी आमच्याकडून जेवढी सेवा होईल आम्ही तेवढी करतो, पण तुम्ही एक काम करा, गजानन महाराजसाठी एक लाईक तर करा मित्रांनो. पुढच्या वर्षी पण माझी इच्छा आहे की आपण पण एकदा पायदळ यात्रा करून पाहावी, कारण मला लहानपणीपासून या गोष्टीची लय आवड आहे. पण मित्रांनो, कमेंट मध्ये लिहा गजानन महाराज की जय. मग आरती गिरती झालती, तर आता जेवल्यानंतर भारोडाचा कार्यक्रम पण ठेवला होता.